दाखव. तोडतो आता मी, हातानेच तोडतो. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आलेलो आहे गावी पुण्यावरून. आणि आता कालच आलो मी. आणि काल काय झालं ना, भरपूर पाऊस झाला, म्हणजे चांगला पाऊस झाला. त्याच्यामुळं भरपूर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. आणि गावाकडे भरपूर नुकसान झालेलं आहे. ऊसासाठी चांगला आहे तो, मोसंबीसाठी पण चांगला आहे. आपल्या तिकडे तो पाणीच भरलं होतं. हा, रुची म्हणती पाणी भरलं होतं, भरपूर पाणी होतं. इथं तो डायरेक्ट पाणी. हा, इथं पण पाणी भरलं होतं असं म्हणणं आहे रुचीचं. लय पाणी होत. हा, काय लय झालं तर पाणी. कुठं ते? इथं. तर आता आम्ही वावरात चाललेलो आहे, रुची मी चक्कर मारायला. रुची इथे आहे आणि रुचीला जायचं रिमोट कंट्रोलची गाडी आणायला. मला खूप हट्ट चालू आहे तिचा, रिमोट कंट्रोलची गाडी आणायची. बरोबर ना रुची? हा, चपाती कैरी एवढी एवढी पण थोडी धडी. कैऱ्या पण भरपूर मोठ्या झालेल्या बरं का आता. हे बघा, हे पहा, हे बघा, भरपूर मोठमोठं झालेलं आहे. कोणत्या? चला, आता याच्यामुळं काय झालेलं आहे ना, आता हा हे बघा, हा केशर आंबा या. याची पण कैरी बघा किती मोठी झालेली, साधारणतः इतकी कैरी झालेली आहे. ही रुची दाखवती, ही एक कैरी. तुटंजो. रात्री पाऊस होऊन गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अजून पण या ऊसाच्या सऱ्यामध्ये पाणी आहे. सो हे ठिबकचं वगैरे पाणी नाही आहे, हे पावसाचंच पाणी आहे डायरेक्ट अजून. तर असा पाऊस झालेला आहे. आणि त्या साईडला कांदे अजून आमचे 1 एकर कांदे निघून गेलेले. 1 एकर म्हणजे 1-1.5 एकर अजून बाकी. या साईडला जे कांदे होते ना बाजरीच्या इथं, ते बाकी आहे अजून. तर ते बऱ्यापैकी खराब होण्याचे चान्सेस आता कळेल ते 2-3 दिवसात काय होतं. तर असे प्रॉब्लेम येत राहता, तुमचं पीकच जातं पूर्ण. ध्रुव तीर्थ नाही आहे सध्या, ते मामाच्या घरी गेलेले. आणि त्याच्यामुळं रुचीला आज जायचं आहे गंगापूरला. ती खूप बोर होती आहे, रिमोट कंट्रोलची गाडी घ्यायची तिला. काय? आता रामफळाला भरपूर कमी रामफळ राहिलेले, जवळपास सर्वच गेलेले. 5-6 दिसत आहे. सुरेश नंतेनी सगळे. ह्या एका बकरीनी पिल्लू दिलेलं आहे. हे पिल्लू भोपळं आहे. भोपळं तोडायचंय, तुम्हाला भोपळं दाखवायचं होतं, त्याच्यामुळे थांबले होते घरचे पण. हे बघा, इतकं झालेलं आहे साधारणतः हे भोपळं. हे दुसऱ्या याच्या खाली इतकं आहे. काल पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे अशी झालेली आहे. इथे पण भरपूर आहे, त्या साईडला पण आहे. तोडतो आता मी, हातानेच तोडतो. इतकं आहे साधारणतः हे भोपळं. मीच लावलं होतं हे. पावसामुळे थोडं चिखल आहे, म्हणजे माती लागलेली, याला धुवून घेतलं की व्यवस्थित होऊन जाईल. तर हे भोपळं आता बागातलं गवत कापायचं आहे, त्याच्यामुळं हे मशीन आहे आमचं घरचं. आणि त्याच्यामुळे हे बॉटल भर पेट्रोल काढलेलं आहे गाडीमधून.
थोड्या वेळात चालू करतील मी दाखवतो तुम्हाला ते. हे बागातले जे गवत आहे ना ते कापायचं आहे या मशीनच्या साहाय्याने. भरपूर गवत झालेलं आहे त्याच्यामुळं. तर निघालेलो आहे रुची आणि मी गंगापूरला निघालेलो आहे. आणि साधारणतः असा झालेला आहे हा रोड. गंगापूरला चाललो होतो आणि रस्त्यामध्ये ही विहीर दिसली आणि या विहिरीवर हा मोर बसलेला आहे बघा. इतका व्यवस्थित दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये, पण डोळ्यांनी व्यवस्थित दिसतोय तो. तर मी मागे म्हणलं होतं एका ब्लॉगमध्ये की माझ्या झाडाला, मी जे लावलेलं झाड होतं चाफ्याचं, त्याला कळी आली होती. आणि हे बघा साधारणतः अशा कलरचे फुलं आहे त्याला. जवळपास 4 वर्षानंतर फुलं आलेली याला आणि खूप भारी आहे. सुवास पण एकदम भारी त्याचा. बागामध्ये ना आवाज येतोय गवत कापल्याचा. तर आपण तिकडं जाऊ. मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो. सकाळी मी मशीन दाखवलं होतं तुम्हाला. तर आता आपण तिकडं जाऊ आणि तिकडं जाऊन बघू काय चालू आहे एक्झॅक्ट. हे बघा इथं मशीन चालू आहे आणि हे असं होतं गवत कापल्यानंतर. हे बघा पूर्ण कट केलेलं आहे आणि हे गवत, आणि हे समोर हे गवत असं आहे. ही गाडी आणली रुचीला. दाखव. हे बघा असा लाईट लागतो तिच्यामध्ये. हां रुची इथं चालून दाखवते आपल्याला. रिटर्न घे. येऊ दे. आता मागं घे, परत पुढं घे. असा लाईट लागतो तिच्यामध्ये मस्त पैकी. पप्पा घरातले भात दिसतं. काय झालं? घरातले भात दिसतं. हा अशी चमकतो ना. पप्पा रात्री चालू बघू. हो रात्री चालू बघू. रुचीचं म्हणणं आहे रात्री दाखवू आपण. चालेल. आता मी जाऊ कामाला.